कोपर्डी घटनेतल्या पीडितेला न्याय मिळावा म्हणून 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबादमध्ये पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता। मात्र पहिला मराठा क्रांती मूक मोर्चाचे जे समन्वयक होते, जे कधीही माध्यमांसमोर दिसले नाहीत, त्यांच्याच तोंडून मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी कशी पेटली आणि धग कशी वाढत गेली, ऐकूया। या मोर्चाची ठिणगी कशी पेटली ते आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत आणि ते सध्या आपल्या सोबतच आहेत। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्या सोबत आहेत। माधव, पहिला हा जो मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला, या मोर्चाच्या मध्ये जे समन्वयक होते, ज्यांनी अतिशय आक्रमकपणे म्हणूया आपण किंवा हिरिरीने सहभाग घेतला आणि या मोर्चाचं पूर्ण समन्वय साधला, अतिशय उत्तमरित्या हा मोर्चा काढण्यात आला। कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा नव्हता, कोणत्याही प्रकारची गडबड नव्हती। या सगळ्यांना त्याचं श्रेय जातं, नक्कीच जातं। काय नेमकी त्यांची या संदर्भातली भूमिका आहे, काय नेमकी प्रतिक्रिया आहे? अजिंक्य, 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबादच्या क्रांती चौकातून मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाला सुरुवात केली होती। ते आंदोलन होतं मराठा क्रांती मूक मोर्चा। त्या आंदोलनानंतरच महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये 58 मोर्चे मराठा समाजानं काढले। सुरुवातीला जी संख्या होती ती संख्या दिवसागणिक वाढत गेली आणि लाखोंच्या संख्येने, अगणित संख्येने मराठा एकत्र येऊन आंदोलनाची दिशा पुढे सरकवत होते आणि त्यामुळेच त्यांनी ज्या ज्या मागण्या ठेवलेल्या होत्या त्या एक एक मागण्या पूर्ण होताना दिसते आहेत। सुरुवातीला 9 ऑगस्ट 2016 रोजी कोपर्डी घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा द्या, कोपर्डीच्या घटनेतील भगिनीला त्या ठिकाणी मदत करा, अशा पद्धतीने आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व या समाजातील महिला आणि मुलींनी केलं होतं आणि त्यामुळेच कुठंतरी एकत्र न येणारा समाज हा एक झाला आणि आत्तापर्यंतची जी लढाई आहे आरक्षणाची ती लढली गेली आणि आत्ता दृष्टीपथात आलेला आहे आणि त्यामुळेच हा जो 2.5 वर्षाचा काळ आहे तो सोपा नव्हता, खडतर होता। आता तीच स्थिती मुस्लिम समाजाची आहे असं मत आता मुस्लिम समाजातील लोक व्यक्त करतायत आणि त्या संदर्भातलंच आता एक एक पाऊल पुढे टाकताना दिसतं आहे। जसं 9 ऑगस्ट 2016 रोजी मराठा समाजाने औरंगाबादमधून मराठा समाजातल्या विविध प्रश्नांसंदर्भातली धग वाढवायला सुरू केली, तशीच धग आता औरंगाबादमधून मुस्लिम समाजाकडून वाढताना दिसते आहे आणि म्हणूनच आज सकाळपासून सभागृहामध्ये मुस्लिम आरक्षणासंदर्भात मुस्लिम आमदार असतील किंवा विरोधी पक्षातील आमदार असतील ते एकमुखानं मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावं, मुस्लिम समाजातील मागासलेपण दूर करावं अशी मागणी करतायत आणि तीच मागणी घेऊन आता औरंगाबादची ही सगळी मंडळी पुढे येताना दिसते। 9 ऑगस्ट 2016 नंतरचा नवी तारीख जी मुस्लिमांसाठी आहे ती घेऊन येत आहेत। त्या सगळ्यांशी मी आज चर्चा करणार आहे, कारण मुस्लिमांनाही आता आरक्षण पाहिजे आणि म्हणून ते आंदोलनात उतरत आहेत। माझ्यासोबत हे मुस्लिम आरक्षण परिषदेचे सगळे सदस्य आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर आता त्यांची काय अपेक्षा आहे, त्यांच्या मनात काय सांगाल की मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांसोबत तुमच्याही आरक्षणाची मागणी होती, आज तुमचं मत काय, तुमची अपेक्षा काय? मुस्लिम समाज को जो है राज्य सरकार ने रिजर्वेशन देना चाहिए था। उन्होंने ऐसा नहीं करके मुस्लिम समाज के जो बच्चे हैं 5% जिसका रिजर्वेशन था उनके ऊपर अन्याय किया और कोर्ट ने जो मान्य किया था वो कोर्ट की भी अवमानना की है उन्होंने। हमारी मांग ऐसी है राज्य सरकार से कि उन्होंने 5% रिजर्वेशन देना चाहिए। अगर वो नहीं देते हैं तो हम यहाँ से मुस्लिम समाज यहाँ का अपना आंदोलन पूरे महाराष्ट्र में तीव्र करेगा और इसके लिए हम न्यायालय में जाएंगे और न्यायालय से हम इसके लिए न्याय की मांग करेंगे। उससे खास बात यह है कि कांग्रेस और एनसीपी पार्टी ने दोनों को जो है मुस्लिम समाज ने भरपूर मतदान किया है गए 70 सालों में, मगर यहाँ पर जो है दोनों भी हाउस के अंदर विरोधी पक्ष नेता और तमाम लोगों ने जो साथ देना चाहिए था नहीं दिया। हमारे सारे मुसलमानों की महाराष्ट्र की मांग है दोनों विरोधी पक्ष नेता से, एनसीपी और कांग्रेस के दोनों हाउस से, कि उन्होंने अगर मुस्लिम समाज को अगर रिजर्वेशन इस बार नहीं मिलता है अपने पदों का उन्होंने राजीनामा देना, नहीं तो हमारे पास वोट को नहीं आना चाहिए। अडचण येते आहे की मुस्लिमांना का आरक्षण मिळत नाही, का खास करून दिलं जात नाही, का देऊ दिलं जात नाही? इन्होंने जो दबाव बनाना था राज्य सरकार पे इन्होंने बनाया नहीं। दोनों पक्ष जो एनसीपी और कांग्रेस ने दोनों ने दबाव बनाना नहीं बनाया। दोनों ने हाउस के अंदर विरोधी पक्ष नेता ने दबाव बनाना चाहिए था, उन्होंने नहीं बनाया है। और हमारी इनको ये बोलना है कि अगर
मुस्लिम समाज को रिजर्वेशन नहीं देते तो आने वाले इलेक्शन के अंदर असेंबली और पार्लियामेंट के मुस्लिम वोट की अपेक्षा मत रखें। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादमधून मराठा समाजानं एक आंदोलन बिलकुल माधव, त्यांची तीव्र भावना आपण सध्या लक्षात घेऊ शकतो, कारण मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळावं अशी सातत्यानं मागणी होतीये. या सरकारनी तो निर्णय अजून घेतलेला नाहीये. मराठा समाजाला तर आरक्षण मिळालेलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील येत्या काळात मार्गी लावला जाईल असं मुख्यमंत्री म्हणतायत. मात्र मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचं काय, असा प्रश्न हा समाज देखील आता उपस्थित करताना दिसतोय. धन्यवाद माधव, आपण याबद्दलची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. बुलेटिनमध्ये सध्या आपण इथंच थांबतोय. नमस्कार.